नमस्ते आणि या सत्रामध्ये आपले स्वागत आहे. आज आपण 4 to 1 मल्टीप्लेक्सर विषयी शिकणार आहोत. हे डिव्हाइस सिस्टम्समधील डेटा निवडण्यासाठी आणि पाठवण्यासाठी खरोखर महत्त्वाचे आहे. जसे डेटा कॉम्प्रेशन आणि कम्युनिकेशन आपण हा प्रमुख महत्त्वाचा भाग तयार करूया आणि समजून घेऊया आणि पाहूया की डिजिटल सिलेक्शन कसे काम करते. उद्दिष्टे. या सत्राच्या अखेरीस तुम्ही पुढीलमध्ये सक्षम व्हाल. 4 to 1 मल्टीप्लेक्सर सर्किट कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि सामग्री निश्चित करणे आणि IC 74LS153 वापरून 4 to 1 मल्टीप्लेक्सर सर्किट कन्स्ट्रक्ट आणि टेस्ट करणे. मल्टीप्लेक्सर्सचा परिचय. मल्टीप्लेक्सर हे एक कॉम्बिनेशन लॉजिक सर्किट असते जे सिलेक्टर इनपुटच्या स्टेटसवर आधारित अनेक ॲनालॉग किंवा डिजिटल इनपुट सिग्नल्सपैकी एक फक्त एका सिंगल आउटपुट लाईनकडे वाहून नेते. MUXची शक्ती कंट्रोल लाईन्समध्ये असते, ज्या ठरवतात की कोणती इनपुट लाईन कोणत्याही एका दिलेल्या वेळी आउटपुटला कनेक्ट होईल. या सिलेक्टर पिन्सना लागू केलेल्या बायनरी कोडवर आधारित संबंधित डेटाचे चॅनल आउटपुटला जोडले जाते. 4x1 मल्टीप्लेक्सरचे बारीक निरीक्षण केल्यास दिसून येते की त्यामध्ये 4 डेटा इनपुट्स इनपुट 3 द्वारे लेबल्ड इनपुट 0, 2 सिलेक्टर पिन्स S0 आणि S1 आणि एक सिंगल आउटपुट समाविष्ट आहे. S0 आणि S1 चे स्टेटस ठरवते की कोणते इनपुट कोणत्याही एका पॉइंटवर आउटपुटला कनेक्ट होईल. आपल्याकडे 4 सॅम्पल डेटा इनपुट 010, 110, 001, 101 आहेत. आपण सिलेक्ट इनपुट 00 मध्ये बदलूया. लक्ष द्या की पहिले डेटा इनपुट 010 हे आउटपुटकडे निर्देशित आहे. आता आपण सिलेक्ट इनपुट 10 मध्ये बदलूया. त्यामुळे दुसरे डेटा इनपुट हे आउटपुटकडे ट्रान्सफर झाले. मल्टीप्लेक्सर ट्रुथ टेबल स्पष्टपणे दर्शवते की कशा प्रकारे S1 आणि S0 चे बायनरी सिलेक्टर्स प्रत्येक कॉम्बिनेशन विशिष्ट इनपुट रूट ॲक्टिवेट करते. यामुळे सिलेक्टर बिट स्टेटकडे पाहून इनपुट आउटपुट स्टेटस ओळखणे सोपे बनते. आता IC 74LS153 वापरून 4 to 1 मल्टीप्लेक्सर सर्किट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी असलेले टूल्स आणि मटेरियल्स पाहूयात. आपल्याला खालील टूल्स आणि इक्विपमेंट आवश्यक असतील, जसे की डिजिटल ट्रेनर किट 1, प्रोब्ससह डिजिटल मल्टीमीटर 1, वायर स्ट्रिपर 1, ट्विझर 1. आपल्याला खालील मटेरियल किंवा कॉम्पोनंट्सची देखील आवश्यकता असते, जसे की IC 74LS153 आणि हुकअप वायर्स आवश्यकतेनुसार. आता आपण IC 74LS153 पाहूया, जे विशिष्टपणे ड्युअल 4 to 1 लाईन डेटा सिलेक्टर किंवा मल्टीप्लेक्सर म्हणून डिझाईन केलेले आहे. IC 74LS153 हे एक डिजिटल इंटिग्रेटेड सर्किट आहे, जे 74LS सिरीजशी संबंधित आहे. IC 74LS153 हे ड्युअल 4 लाईन ते 1 लाईन डेटा सिलेक्टर किंवा मल्टीप्लेक्सर आहे. त्यामध्ये 2 स्वतंत्र 4 to 1 मल्टीप्लेक्सर्स एका सिंगल ICमध्ये समाविष्ट असतात. प्रत्येक मल्टीप्लेक्सरमध्ये 4 डेटा इनपुट लाईन्स असतात, परंतु एकच आउटपुट लाईन असते. आता आपण यात IC पिनचे कॉन्फिगरेशन पाहूया. ते 16 पिनच्या पॅकेजमध्ये येते. पिना 6, 5, 4 आणि 3 या पहिल्या मल्टीप्लेक्सरसाठी डेटा इनपुट आहेत. पिना 10, 11, 12 आणि 13 या दुसऱ्या मल्टीप्लेक्सरसाठी डेटा इनपुट आहेत. पिना 1 आणि 15 अनुक्रमे पहिल्या आणि दुसऱ्या मल्टीप्लेक्सरसाठी एनेबल इनपुट्स आहेत. हे ॲक्टिव्ह लो इनपुट आहेत. पिना 14 आणि 2 ह्या पहिल्या मल्टीप्लेक्सर आणि दुसऱ्या मल्टीप्लेक्सरसाठी सिलेक्ट इनपुट आहेत. पिन 8 ग्राउंडला कनेक्ट केलेली आहे आणि पिन 16 सप्लाय व्होल्टेजला कनेक्ट केलेली आहे. पहिल्या आणि दुसऱ्या मल्टीप्लेक्सर्सचे आउटपुट अनुक्रमे पिन 7 आणि 9 वर आहेत. आता 74LS153 इंटिग्रेटेड सर्किटचा वापर करून 4 ते 1 मल्टीप्लेक्सर सर्किट कन्स्ट्रक्ट करण्यासाठी आणि टेस्ट करण्यासाठी चरण दर चरण प्रक्रिया पाहूयात. पहिले चरण म्हणजे तुमचे सर्व कॉम्पोनंट्स एकत्र करणे, ते आपल्या वर्कस्पेसवर व्यवस्थितपणे मांडणे. यात 74LS153 IC समाविष्ट असते.
आपण डिजिटल ट्रेनर किट वापरत असल्याने सर्किटचे प्रमुख भाग जसे की ब्रेडबोर्ड, पॉवर सप्लाय, स्विचेस, रेझिस्टर्स आणि LED इत्यादी प्रत्येक भागाची कसून तपासणी करणे आणि असेंब्ली सुरू करण्यापूर्वी आपल्याकडे पूर्ण सेट असल्याची खात्री करणे. एकदा आपण सर्व कॉम्पोनंट्स गोळा केल्यावर ब्रेडबोर्ड तयार करणे. ब्रेडबोर्डमध्ये 16 पिन IC 74LS153 घालून इन्सर्ट करणे. सर्व पिन योग्यरित्या अनुलंब संरेखित आहेत याची खात्री करणे आणि अचूक प्लेसमेंटसाठी सर्किट डायग्राम पाहणे. डिजिटल IC ट्रेनर किटचा +5 व्होल्ट पॉवर सप्लाय सेक्शन काम करत आहे किंवा मल्टीमीटर वापरत नाही याची खात्री करण्यासाठी पॉवर सप्लाय चालू करणे. ट्रेनर किटची पॉवर आणि ग्राउंड ब्रेडबोर्डशी कनेक्ट करणे. तसेच दुसरी जम्पर वायर घ्या आणि तिचे एक टोक +5 सोर्सशी आणि दुसरे टोक पिन 16 ने सप्लाय सोर्स म्हणून कनेक्ट करणे. पहिल्या जम्पर वायरचे एक टोक ग्राउंड रेल किंवा ग्राउंड सोर्सला आणि दुसरे टोक पिन 8 ने कनेक्ट करणे. हे चरण ICला पॉवर करण्यासाठी आणि सर्किटसाठी एक सामान्य संदर्भ प्रदान करण्यासाठी आवश्यक असते. दोन्ही मल्टिप्लेक्सर्स पिन क्रमांक 1 आणि 15 एनेबल पिन ॲक्टिव्ह लो स्टेटमध्ये असल्याची खात्री करणे. ब्रेडबोर्डमध्ये वायर घट्टपणे इन्सर्ट केल्या गेल्या आहेत आणि कनेक्शन सैल नाहीत ना याची खात्री करणे. सुरक्षितता टिप: एक सैल कनेक्शन अनस्टेबल सर्किट बिहेवियर तयार करू शकते. हे कनेक्शन बनवल्यानंतर आपण पिन ग्राउंडवर योग्यरित्या कनेक्ट आहेत याची पुष्टी करण्यासाठी आपल्या सर्किट डायग्राममध्ये पुन्हा एकदा चेक करणे. स्विच 1, 2, 3 आणि 4 असे लेबल केलेले 4 स्विच घेणे. स्विच 1 ला पिन 6 ला कनेक्ट करणे. स्विच 2 ला पिन 5 ला कनेक्ट करणे. स्विच 3 ला पिन 4 ला कनेक्ट करणे. स्विच 4 ला पिन 3 सोबत कनेक्ट करणे. S5 आणि S6 स्विचद्वारे पिन 14 सह सिलेक्शन इनपुट A आणि पिन 2 सह कनेक्ट करणे. पहिल्या मल्टिप्लेक्सरचे आउटपुट पिन 7 वर मिळते. ते आउटपुट LED मॉनिटरशी कनेक्ट करणे. इनपुट्सच्या सिलेक्शनसाठी लॉजिक लेव्हल्सचे प्रतिनिधित्व करण्यासाठी डिजिटल ट्रेनर किटमधील टॉगल स्विचेस एकतर 5 व्होल्ट लॉजिक हायमध्ये किंवा 0 व्होल्ट लॉजिक लोमध्ये समायोजित करा. पॉवर अप करण्यापूर्वी शॉर्ट सर्किट्स किंवा चुकीचे कनेक्शन टाळण्यासाठी आपले सर्किट पुन्हा एकदा चेक करणे. एकदा चेक केल्यानंतर 5 व्होल्ट DC सप्लाय चालू करा.
आपण पहिल्या मल्टिप्लेक्सरसाठी डेटा इनपुट पिन S4 ते S1 आणि सिलेक्शन इनपुट पिन S5, S6 शी कनेक्ट केलेले स्विचेस वापराल आणि विविध कॉम्बिनेशन्स टेस्ट करणे. स्विचेस टॉगल करणे S6 आणि S5 ते 0, 0 कॉम्बिनेशन आउटपुट डेटा इनपुट 0 असेल. जर D0 हे 0 वर सेट केलं असेल तर आउटपुट Y देखील 0 असावे. जर D0 हे 1 वर सेट केलं असेल तर आउटपुट Y 1 असावे. स्विचेस टॉगल करणे S6 आणि S5 ते 0-1 कॉम्बिनेशन. आउटपुट डेटा इनपुट 1 असेल. जर D1 हे 0 वर सेट केला असेल तर आउटपुट Y देखील 0 असावे. जर D1 हे 1 वर सेट केला असेल तर आउटपुट Y 1 असावे. स्विचेस टॉगल करणे S6 आणि S5 ते 1-0 कॉम्बिनेशन. आउटपुट डेटा इनपुट 2 असेल. जर D2 हे 0 वर सेट केलं असेल तर आउटपुट Y देखील 0 असावे. जर D2 हे 1 वर सेट केलं असेल तर आउटपुट Y 1 असावे. स्विचेस टॉगल करणे S6 आणि S5 ते 1-1 कॉम्बिनेशन. आउटपुट डेटा इनपुट 3 असेल. जर D3 हे 0 वर सेट केलं असेल तर आउटपुट Y देखील 0 असावे. जर D3 हे 1 वर सेट केलं असेल तर आउटपुट Y 1 असावे. येथे आपण सत्राच्या समाप्तीला पोहोचत आहोत. या सत्रामध्ये आपण शिकलो की 4-to-1 मल्टिप्लेक्सर सर्किटची बांधणी आणि टेस्ट करण्यासाठी आवश्यक असलेली साधने आणि सामग्री निश्चित करणे. IC 74LS153 वापरून 4-to-1 मल्टिप्लेक्सर सर्किटचे कन्स्ट्रक्शन आणि टेस्ट करणे. पाहण्यासाठी धन्यवाद. आपण पुढील सत्रामध्ये लवकरच भेटूया.